नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती दूत या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा 15वा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार याचा खूप मोठा संभ्रम लाडक्या बहिणींच्या मध्ये झालेला आहे। कारण शासनाने ई-KYC करणे सर्व लाडक्या बहिणींना बंधनकारक केले असल्यामुळे सप्टेंबरचा 15वा हप्ता कोणाकोणाला मिळणार या संदर्भातली सर्व माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायची आहे। सर्वात प्रथम मी लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC झालेली नाही व काही लाडक्या बहिणींची ई-KYC झालेली आहे, परंतु ज्या लाडक्या बहिणी ई-KYC करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत त्यांना विनंती आहे, KYC करत असताना शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरूनच ई-KYC करून घ्यावी। कारण ई-KYC करण्यासाठी पोर्टलवरती फेक वेबसाईट देखील आलेल्या आहेत। त्यावरती तुम्ही तुमची स्वतःची डिटेल OTP शेअर केल्यानंतर त्याच्यापासून तुम्हाला धोका होऊ शकतो, तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते। खूप मोठे ऑनलाईन फ्रॉड चालू आहेत, त्यामुळे ई-KYC करताना शासनाच्या अधिकृत असणाऱ्या वेबसाईटवरूनच ई-KYC करून घ्यावी। तसेच सप्टेंबरचा 15वा हप्ता हा ज्या लाडक्या बहिणींची KYC झालेली आहे त्यांना देखील येणार आहे व ज्या लाडक्या बहिणींची KYC झालेली नाही त्यांना देखील आत्ताचा सप्टेंबरचा हप्ता भेटण्याची शक्यता आहे। कारण ई-KYC साठी खूप प्रॉब्लेम आहे, त्यामुळे 15व्या हप्त्याला शासन सूट देण्याची शक्यता आहे व 15वा हप्ता सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। तर हा हप्ता कधीपर्यंत जमा होणार आहे, तर हप्ता जमा होण्याच्या अगोदर शासन निर्णय होतो व शासन निर्णय झाल्यानंतर 6 ते 7 दिवसामध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये DBT मार्फत त्यांचं जे काही अनुदान आहे ते जमा होत असतं। परंतु आजपर्यंत शासनाने अजून देखील GR प्रसिद्ध केलेला नाही, त्यामुळे येणाऱ्या पुढच्या 6 ते 7 दिवसामध्ये शासन निर्णय निर्गमित करून त्याच्यानंतरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबरचा 15वा हप्ता हा जमा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनी कोणत्याही प्रकारचा संभ्रम न बाळगता आताचा जो सप्टेंबरचा हप्ता आहे तो सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। तोपर्यंत सर्व लाडक्या बहिणींनी ई-KYC करून घेणे बंधनकारक आहे। पोर्टल ज्या वेळेला व्यवस्थित व सुरळीत सुरू असेल त्यावेळेला अगदी व्यवस्थितपणे ई-KYC करून घ्यावी व शासनाने दिलेल्या अधिकृत वेबसाईटवरूनच ई-KYC करणे गरजेचे आहे। अशी ही खूप महत्त्वपूर्ण माहिती सर्व लाडक्या बहिणींना शेअर करा व 15व्या हप्त्याबद्दलची नवीन अपडेट येताच आपल्या चॅनलवरती त्याची माहिती तुम्हाला मिळून जाईल। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन अपडेट घेऊन।